शिवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत। चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी। निप्पाणी जवळील तवंदी घाटातील अपघातात 2 जण जागीच ठार। पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तवंदी घाटाच्या उतार्यावर वेगाने येणाऱ्या ट्रकची कारला जोराची धडक बसल्याने भीषण अपघात घडला। या अपघातात कोल्हापूर येथील 2 मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह वैद्यकीय प्रतिनिधी जागीच ठार झाले, तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत। हा अपघात सोमवारी दिनांक 6 रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास झाला। या अपघाताची भीषणता इतका होती की अपघातग्रस्त ट्रकसह कारचा पूर्णतः चक्काचूर झाला। शिवाय ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतवाडीत मातीत जाऊन अडकला, तर कार चक्काचूर होत संरक्षण कठड्याला जाऊन धडकली। या अपघातात सोहेल अब्दुल रहीम मनेर वय 36, मूळ गाव सांगरूळ, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, सध्या राहणार गजानन कॉलनी, फुलेवाडी, कोल्हापूर, व विनोद हैबतराव पाटील वय 32, राहणार कोरोची, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत। नईम हसीमपीर मोमीन वय 32, राहणार जवाहरनगर, कोल्हापूर, व अंजुम राजेखान पिंजार वय 35, राहणार किनी वाटार, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर कोल्हापूर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। अपघात दरम्यान तवंदी परिसरात पाऊस सुरू होता, त्यामुळे ये जा करणाऱ्या वाहनांना रस्ता दिसत नव्हता। तरीही सुसाट वेगाने ट्रक चालक वाहन चालवित असल्याने हा अपघात घडल्याची चर्चा सुरू आहे। मंगळवारी 7 रोजी येथील महात्मा गांधी रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। घाटातील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे, शिवाय उड्डाणपूलही पूर्णत्वास आले आहे, त्यामुळे वाहन चालक सुसाट वेगाने वाहन चालवित आहेत, त्यामुळे अपघात होत असल्याचे पोलिसांनी म्हणणे आहे। घाटातील अपघात टाळण्यासाठी निर्देशक फलक आणि स्पीड ब्रेकर निर्माण करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे। रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघाताचा पंचनामा केला। या घटनेची नोंद निप्पाणी शहर पोलीस स्थानकात झाली आहे। शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन क्लिक करा।